मूर्तिजापूर तालुक्यातील सतत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबता थांबेना। रसलपूर, विराहित, कानडी बाजार येथील तरुण शेतकऱ्यांनी कीटकनाशक पिऊन जीवनयात्रा संपवून टाकली। रसलपूर येथील युवा शेतकरी योगेश हरणे यांनी आपल्या शेतात जाऊन कीटकनाशक पिऊन आपली जीवनयात्रा संपवली। त्यांच्या पत्नीचा 3-4 महिन्यांपूर्वी कॅन्सर आजाराने मृत्यू झाला होता। त्यांच्या पश्चात त्यांना 2 मुले आहेत, ती आज पोरकी झाली आहेत। विरहित येथील निलेश अंबादास राऊत यांच्याकडे 4 एकर कोरडवाहू शेती, त्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून माल वाहतूक गाडी ही 5 वर्षांपूर्वी फायनान्सवर घेतली होती। तिचे थकीत हप्ते 1.5 लाखाच्या वर झाल्याने तसेच फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी पुन्हा सोसायटीचे 1 लाख रुपये कर्ज काढले। थकीत कर्ज आणि वाढते व्याज या विवंचनेमुळे ते त्रस्त झाले होते। मुलांचे शिक्षण, उदरनिर्वाह, फायनान्स आणि पतसंस्थेचे कर्ज कसे फेडायचे यातून कोणताच मार्ग निघत नसल्याने अखेर त्यांनी विषारी कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली। कानडी बाजार येथील प्रफुल्ल महादेवराव गावंडे व 40 वर्ष, त्यांच्याकडे 10 एकर कोरडवाहू शेती, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 3.5 लाख रुपये कर्ज, शेती, सामूहिक एकटाच मुलगा, कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे याचे परिवर्तन दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्याच्या निधनामुळे त्यांची 2 मुले पोरकी झाली आहेत। आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा दौरा करून लोकनायक दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, त्याचबरोबर राजीव वानखडे, प्राध्यापक सुधाकर गौरखेडे, विजय लोडम, अरुण बोंडे, संतोष रुद्रकार, अवी पोडकट, सुरेश जोगडे, अरविंद तायडे यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले। अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, त्यांनी 31 मार्च पर्यंत पीक कर्ज भरावे असे स्पष्ट सांगितल्यानंतर शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे। मलाही वाटत नाही का, आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्या कर्जमाफी जाहीर केलेली आहे। आज तारीख आहे 28। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे। त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही, कारण 7,20,000 कोटीचा 20,000 नाही 7,20,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी 65,000 कोटी रुपये 3, 5, 7.5 वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे, पण तुमच्या आम्ही महावितरणला भरतोय। आम्ही म्हणजे कोण? सरकार। आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या 1,500 प्रमाणे त्यांना 45,000 कोटीची तरतूद करावी लागलेली आहे। ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे। आणि बाकीचे पण काम 3.5 लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे, सगळ्या स्टाफचे, आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं, आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याला लागतात 3.5 लाख कोटी, आणि हे 65,000 म्हणजे 4.25, थोडे कमी 4.25, 4,15,000 कोटी तर ह्याच्यातच गेले। मला शाळा, त्याला पुस्तकं, वह्या, त्यांना युनिफॉर्म, त्यांचे हॉस्टेल, त्यांचा बाकीचा खर्च, इतर अनेक प्रकारचे खर्च असतात। तुमचे रस्ते, लाईट, पाणी, मूलभूत गरजा, ह्या सगळ्या आपल्याला या निमित्तानं द्यावे लागतात। ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या। मला काल मी कोल्हापूरला होतो, तिथेही मला मुश्रीफ साहेबांनी सांगितलं लवकर सांगा, लोक पैसे भरणात वाट बघत बसले, आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी परिस्थिती नाही। त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा। मी मात्र एक केलं, जे पीक कर्जाच्या करता 0% व्याजा करता तुम्हाला जी मदत व्हायला पाहिजे, आणि बँकेला त्यांचे जे काही टक्के भरावे लागतात, ती सगळी रक्कम जवळपास 1,000 ते 1,200 कोटी रुपये आहे, ती मी बँकांना पास ऑन केलेली आहे। मी म्हणजे मी एकटा माझ्यावर नाही, मी देवेंद्ररावांनी, नाहीतर तुम्हाला वाटायचं हे काय मी करत चाललेलं आहे, तिघांनी मिळून ते केलेलं आहे। आता हे सगळं करत असताना ज्यांचं
पैसे परवा आम्ही क्लिअर केलेले आहेत. दुधावाल्यांना जो तुम्ही घातलेल्या दुधाबद्दल राज्य सरकार तुम्हाला जे अनुदान देतंय ते पण बहुतेकांच्याकडे जमा झालेलं असेल. जमा झालेलं नसेल, चेअरमन कुठे गेले, जमा झाले का? 40 दिवसाचं 7 रुपयांनी पैसे जमा केलेले आहेत. अजून काही जाहीर केलेलं राहिलं असेल तर ते पण त्या ठिकाणी करून देईन. मी त्याचा हिशोब दुग्ध विकास खात्याला मागितलेला आहे आणि त्या पद्धतीनं तेही आम्ही करू. त्याच्याही बद्दल तिळमात्र शंका माझ्या शेतकरी बांधवांनी, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी, माझ्या मायबाऊलींनी करू नये अशा प्रकारची विनंती मी या निमित्तानं त्यांना त्या ठिकाणी करू इच्छितो. मित्रांनो, एकंदरीतच आपण जे काही भाव दिला 23 शेतकरी कर्जमाफीच्या भरोशावर बसले होते. त्यांची राज्य सरकारने निराशा केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढायला सुरुवात झाली आहे. MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, मूर्तिजापूर.